कुरुंदवाड शहराला स्वच्छ मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी 2014मध्ये 14 कोटी रुपये खर्चाची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली। सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये योजनेचं काम झाल्यानंतर पुन्हा ही योजना ठप्प झाली आहे। ही योजना मार्गी लागावी यासाठी प्रफुल्ल पाटील यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय कृती समितीनं कुरुंदवाड नगरपालिकेसमोर साखळी उपोषण सुरू केलंय। आज या उपोषणाचा 115वा दिवस होत आहे। आमदार सतेज पाटील वगळता एकाही लोकप्रतिनिधीनं या आंदोलनाची दखल न घेतल्यानं कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आज 19वा स्वातंत्र्य दिन आहे आणि जे आज उपोषणाला बसलेलं आहे, आज 15 ऑगस्ट तारीख या योगायोगाने आज आमच्या उपोषणाला 115 दिवस झाले बसून। पण आज ही कुरुंदवाडची नवीन सुधारित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होण्याकरता जी प्रशासकीय मान्यता पाहिजे त्याकडे शासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे की जरी शासनाकडे निधी नाही असे असेल ते आमच्याकडे जवळपास 11 कोटी 24 लाखाचा निधी शिल्लक आहे आणि त्या निधीचा उपयोग करून लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देऊन ही योजना कार्यान्वित करावी ही मी विनंती करतो। काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशन काळात कुरुंदवाडची पाणी योजना रखडली असल्याकडे सरकारचं लक्ष वेधलं, परंतु ज्यांच्या मतदारसंघातला हा प्रश्न आहे ते खासदार धैर्यशील माने आणि आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मात्र याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच या उपोषणाची दखल घेत पाणी योजना मार्गी लावावी अशी मागणी राजू बावळे यांनी केली आहे। मायबाप सरकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी या कुरुंदवाडकरांच्याकडे लक्ष द्यावं आणि रखडलेला जो पाणी पुरवठा आहे तो ताबडतोब आम्हाला मंजूर करून द्यावा। आज स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिवशी देखील आपल्याला उपोषणाला बसावं लागतंय। ही खरोखरच आमच्या राज्याच्या दृष्टीनं, जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि माझ्या गावाच्या दृष्टीनं खरोखरच ही शोकांतिका आहे। त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे शासनाला आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना की आपण ताबडतोब ही पाणीपुरवठा मंजूर करून द्यावी अशी माझ्या गावकऱ्यांच्या वतीनं आणि सर्वपक्षीय कुरुंदवाडकरांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो। कैकाडी समाजाचे नेते विजयकुमार माने यांनी 2 नद्या उशाला तरीही कुरुंदवाडकरांच्या घशाला कोरड अशी स्थिती निर्माण झाली असल्याचं सांगितलंय। शासकीय यंत्रणा असेल, तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्ह्याचे खासदार असतील, त्यांनी खरोखर अक्षरशः या योजनेकडे पाठ फिरवलेत आणि या उपोषणकर्त्यांच्याकडे पाठ फिरवल्यासारखे वागतात। खरं म्हणजे आज 79वा दिवस स्वातंत्र्याचा आहे आणि पाणी हा मूलभूत हक्क आहे नागरिकांचा। यासाठी आम्ही स्वातंत्र्यापासून या ठिकाणी पाणी पुरवठा साठी पाणी मिळण्यासाठी किंवा पाण्यासाठी आम्ही कर भरतोय। सर्व नागरिक कर भरतात तरीसुद्धा त्यांना स्वच्छ पाणी मिळत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। कारण कुरुंदवाडसारख्या शहरामध्ये 2 नद्या आहेत आणि इथून इचलकरंजीला पाणी जातं। इचलकरंजी लोक 24 तास पाणी या आमच्या पाण्याचा उपयोग करतात, परंतु आम्हाला 20 मिनिटंसुद्धा पाणी मिळत नाही आणि ते सुद्धा अस्वच्छ मिळतं। हे आमच्या दृष्टीने खूप एक लाजिरवाणी गोष्ट आहे। साखळी उपोषणामध्ये आज अर्शद बागवान, तानाजी आलासे, जितेंद्र साळुंखे, केशव देशपांडे, सुरेश हलवाई, एन डी पाटील, राज मोहम्मद गरगरे आदींनी सहभाग घेतला।